आदिवासी समुदाय के विरोध में बयान देने वाले विधायक गोपीचंद पडलकर के विरोध में आज धुले जिले के दोंडाई गांव में विभिन्न आदिवासी संगठन एकजुट होकर रास्ते पर उतर आए। साथ ही धनगर समुदाय को आदिवासियों में शामिल करने के प्रयास को उन्होंने गलत बताया। अपनी विभिन्न मांगों को लेकर आदिवासी समुदाय आक्रामक हो गया है। आज धुले जिले के आदिवासी संगठन द्वारा रास्ता रोको किया गया। एकलव्य भील जन सेवा संगठन के अध्यक्ष रविंद्र जाधव ने आरोप लगाते हुए कहा कि आदिवासी जाति जनजाति में फर्जी निवासियों की संख्या दिन ब दिन बढ़ती जा रही है। प्रशासनिक आदिवासी विभाग के महत्वपूर्ण पदों पर नियुक्त अधिकारी अपनी मनमानी कर रहे हैं। साथ ही उन्होंने धनगर जाति को आदिवासी आरक्षण देने का भी विरोध किया। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे राज्य घटनाचे लिहून आपल्या या देशात प्रशासित केलं होतं, आमच्या आदिवासी समाजाचा जो आरक्षण जाहीर केलं होतं तो आरक्षणाला गालबोट न लागता इतर जे समाज आहेत ते आमच्या आरक्षणासाठी व आमच्या समाजाच्या आरक्षणात घुसखोरी जे करण्याचा प्रयत्न करीत आहे। मी या तीन तोंडी सरकाराला इतकं सांगू इच्छितोय की आमच्या आदिवासी समाजाच्या आरक्षणाला गालबोट न लागता तुम्ही तुमच्या कुठल्या पर्यायाने सरकारने ज्या समाजाला तुम्ही आरक्षणाच्या जे राजकीय आश्वासन देता आहे ते राजकीय आश्वासन तुम्ही बाजूला ठेवून तुमच्या राज्य घटना वेगळी तयार करून आमच्या डॉक्टर या देशाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी राज्य घटना लिहून ज्या प्रत्येक समाजाला आरक्षण दिलं आहे त्या आरक्षणाला कुठलीही गाठबोट न लागता आमच्या आरक्षणाला कुठल्या पद्धतीने याच्यातून दिलं यायला नको यासाठी आमच्या सर्व सिंदखेडा दोंडाईच्या आदिवासी समुदायाने आज एक दिवसीय जे रास्ता रोको आंदोलन केलं आहे ते आंदोलनाच्या निमित्तानं आम्ही तहसीलदार साहेबांना आणि या तहसीलदार साहेबांच्या वरचे जे प्रशासक असेल त्या प्रशासकाला आम्ही सांगू इच्छितो आणि त्या हरामखोर जो पराडकरांनी पूर्ण महाराष्ट्रात आदिवासींची अवकात काढली त्या पराडकराला म्हणा आदिवासीची अवकात आहे म्हणून तू या आदिवासीच्या आरक्षणासाठी धडपड करतोय हरामखोर। अरे तू रस्त्यावर आदिवासीच्या समोर उतरून बघ, तुझ्या अंगावर कपडे नाही, छिंदे नाही, तर तुझ्या अंगावर कातळे सुद्धा राहू देणार नाही। हा आदिवासी समाज आहे। आदिवासी समाजामध्ये आरक्षण होता म्हणून तू रोडावर उतरून आदिवासींच्या आरक्षणासाठी धावपळ करतोय। अरे भीक तू मागतोय आदिवासीकडून, आदिवासींची अवकात आहे म्हणून तू भीक मागतोय। अरे पराडकर, तू या भारतात तू फिरताना कुठे भी दिसेल सर्वात पहिले रवी जाधव तुला फाडून नाही रोडावर फेकला तर या रवी जाधवचं नाव बदलून काढून द्यायचं। या मी पूर्ण आदिवासी समाजाच्या वतीने ओपन तुला चॅलेंज देतो पराडकर, तू काय आदिवासींची अवकात काढतो? अरे या आदिवासीचा जो सन्मान आहे या देशात इतका सन्मान कोणाचा नाही। म्हणून पराडकर तुला आव्हान करतो की पहिले तू आदिवासींची बराबरी करून दाखव।